जगभरात अनेक ठिकाणं अशी आहेत ज्यांच्या परंपरा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. अशा ठिकाणांबाबत जाणून घेण्याची सर्वांनाच खूप इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाबाबत सांगणार आहोत, जिथे केवळ महिला राहतात. या गावात पुरुषांना येण्यास बंदी आहे. या ठिकाणी केवळ महिलांचं राज्य आहे आणि याच गोष्टीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे गाव चर्चेचा विषय बनलंय. फक्त महिलाच असणाऱ्या या गावाच्या निर्मिती मागचा इतिहास नेमका काय आहे? असं काय घडलं त्या गावात की पुरुषांना येण्यास सक्त मनाई केलीये? काय आहे अनोख्या गावाची ही कहाणी? आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. जगाच्या नकाशावरील कोणतंही गाव असो, त्या गावांमध्ये स्त्री आणि पुरुष एकत्र राहणे ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते. पण एक गाव मात्र याला अपवाद आहे. आफ्रिका खंडातील एका गावामध्ये एकही पुरुष राहत नाही. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी चित्रपटाची स्टोरी वाटली असेल, पण ही कोणत्या चित्रपटाची स्टोरी नाही, तर खरंच जगामध्ये असं एक गाव अस्तित्वात आहे. या गावामध्ये पुरुषांना येण्यासाठी आणि राहण्यासाठी सक्त मनाई आहे. जर तुम्ही कधी या गावात गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त महिलाच दिसतील. या गावाचा सगळा कारभार या महिलाच पाहतात. अगदी रोजच्या रोजीरोटीपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत सगळंच. तर मी ज्या गावाबद्दल बोलत आहे ते गाव आहे आफ्रिका खंडाच्या केनियातील उमोजा हे गाव. 1990 साली फक्त 15 महिलांच्या गटाने उमोजा या गावाची स्थापना केली होती. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की या महिलांनी अशा गावाची स्थापना का केली असावी? तर कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसते आणि या गावाच्या इतिहासात एक कहाणी आहे. फक्त महिला राहत असणाऱ्या या गावाची स्थापना होण्यामागे महिलांवरील होणारा अत्याचार हे मूळ कारण. 1990 सालादरम्यान ब्रिटिश सैनिकांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. त्यामुळे केवळ महिलांसाठीच गाव वसवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेबेका लोलोसोली या उमोजा गावाच्या संस्थापक आणि गावच्या कुलमाता आहेत. त्या काळी रेबेका या पुरुषांनी केलेल्या अत्याचाराच्या शिकार ठरल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या मनात महिलांसाठी वेगळे गाव स्थापन करण्याचा विचार आला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून काही काळानंतर रेबेका आणि इतर काही महिलांनी या अनोख्या गावाची स्थापना केली. तेव्हापासून महिला आणि मुली इथे येऊन राहत असल्याचं सांगितलं जातं. उमोजा गावात बालविवाह, कौटुंबिक हिंसा आणि बलात्कार पीडित महिला राहतात. आता हेच गाव पीडित महिलांसाठी सुरक्षित छत्र बनलंय. आता महिलांचं गाव म्हटलं की अनेकांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजेच या गावातील महिला लग्न करतात की नाही? तर या गावातील महिला लग्न करतात, पण त्या आपल्या नवऱ्यासोबत राहत नाहीत. त्यांच्या घरातील पुरुष मंडळी गावाच्या बाहेर राहतात. जर त्यांना भेटायचं असेल तर गावाच्या बाहेर भेटावं लागतं. सध्या या गावात 47 महिला आणि 200 मुले आहेत. महिलांसोबत त्यांच्या मुलांना 18 वर्षांपर्यंत गावात राहण्याची परवानगी आहे. मात्र 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुरुषांना गावातून बाहेर जावं लागतं. असं हे अनोखं गाव. याच्या वेगळेपणामुळेच हे गाव इतकं प्रसिद्ध झालंय की या गावाला जगभरातील पर्यटक भेटी देणं पसंत करतात. हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.